Hello friends, welcome to Root Care Raju channel. Friends, today we are going to learn about Standard 7, Subject English, Unit 2, page number 56. There is a very interesting chapter for us. Great scientists have a questioning mind. थोर शास्त्रज्ञांना प्रश्न विचारणारे मन असते. Friends, in previous period we learned about the introduction of great scientist Dr. APJ Abdul Kalam. We have completed all the activities. Let's start our lesson. Great scientific minds are restless with questions. थोर शास्त्रज्ञांची मन प्रश्नांमुळे बेचैन असतात. They keep asking, why does this happen? ते सतत विचारतं, हे का घडत आहे? Can I make it better? मी याला अधिक चांगलं करू शकतो का? Or what more can this do? किंवा यात आणखी काय करता येईल? असे प्रश्न शास्त्रज्ञाचं मन विचारतं. Let us study the life of a great scientist who lived in the same era as Einstein but about 5,000 kilometers east of Germany in India. चला एका थोर शास्त्रज्ञाच्या जीवनाचा अभ्यास करूया. जो शास्त्रज्ञ आइन्स्टाईनच्या काळामध्ये जर्मनीपासून 5,000 किलोमीटर पूर्वेस भारतामध्ये होऊन गेला. Born in Tiruchirappalli in southern India in the year 1888. सन 1888 मध्ये दक्षिण भारतात तिरुचिरापल्ली या ठिकाणी सी.व्ही. रमन यांचा जन्म झाला. रमन ग्रीव अप टू बी वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट इन इंडिया. रमन हे भारतातील एक थोर शास्त्रज्ञ होण्यासाठीच लहानाचे मोठे झाले. ही वॉज अ ब्राईट स्टुडंट राईट फ्रॉम द स्टार्ट. सुरुवातीपासूनच ते कुशाग्र बुद्धीचे विद्यार्थी होते. अँड वॉज डीपली इंटरेस्टेड इन ऑप्टिकल सायन्स अँड ॲकॉस्टिक्स. आणि त्यांना प्रकाश विज्ञान व ध्वनी विज्ञान यामध्ये अतिशय आवड होती. दिस इज वॉट परहॅप्स लेड हिम टू डिस्कवर दॅट द मृदंगम अँड द तबला प्रोड्यूस्ड मोर मेलोडियस साऊंड्स दॅन एनी अदर पर्कशन इन्स्ट्रुमेंट. कदाचित यामुळेच जे पर्कशन इन्स्ट्रुमेंट आहेत, आघात, ठोका किंवा टक्कर करणारे जे संगीत साहित्य आहेत, त्या साहित्यांमधून मृदंगम आणि तबला यांच्यापासून कर्णमधुर असं संगीत तयार होतं हे त्यांनी शोधून काढलं. हे पर्कशन इन्स्ट्रुमेंट कोणते आहेत चला पाहूया. लुक ॲट हेअर, दीज आर पर्कशन इन्स्ट्रुमेंट्स. टक्कर, आघात करणारे संगीत साहित्य, मृदंगम, तबला, ड्रम, पखवाज, डमरू, ढोलक. तर यापैकी मृदंगम आणि तबला या दोन्हीपासून अधिक कर्णमधुर संगीत तयार होते हे सी.व्ही. रमन यांनी शोधून काढलं. ही वॉज फॅसिनेटेड बाय कलरफुल थिंग्स. त्यांना रंगीबेरंगी वस्तूंचे आकर्षण होते. बीट अ फ्लावर, बटरफ्लाय और जेम्स. मग ते फूल, फुलपाखरू किंवा मौल्यवान रत्नखडे असतील, त्याची त्यांना आवड होती. ही केप्ट सिकिंग नॉलेज अबाउट एव्हरीथिंग अराउंड हिम. त्यांच्या सभोवतालच्या परिसरातून ते ज्ञान मिळवत होते. ॲट द लेफ्ट साईड ऑफ द पेज, थिंक अँड आन्सर. वाय आर ग्रेट सायंटिफिक माइंड्स रेसलेस. वैज्ञानिकांची मनं बेचैन का असतात? बिकॉज दे हॅव लॉट ऑफ क्वेश्चन्स इन देअर माइंड. हे त्याचं उत्तर आहे. वॉज रामन इंटरेस्टेड इन आर्ट्स. रमन यांना कलेमध्ये आवड होती का? या प्रश्नाचं उत्तर नो असं राहील, कारण इथं वाक्य आपल्याला दिलेलं आहे. ही वॉज डीपली इंटरेस्टेड इन ऑप्टिकल सायन्स अँड ॲकॉस्टिक्स. त्यांना प्रकाश विज्ञान आणि ध्वनी विज्ञान यामध्ये अतिशय जास्त आवड होती. लक्षात आला असेल तुमच्या. या ठिकाणी आपल्याला मेलोडियसचा अर्थ दिला आहे. प्रोड्युसिंग प्लीजंट म्युझिकल साऊंड्स म्हणजे कर्णमधुर संगीत तयार करणे. पर्कशन, म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स प्लेड बाय स्ट्रायकिंग, बीटिंग और टॅपिंग. थाप मारणे, आघात करणे किंवा टक्कर करणे यासारखे संगीत साहित्य असा त्याचा अर्थ होतो. पहा, या ठिकाणी सी.व्ही. रमन उभे आहेत. ही बिकेम अ स्कॉलर इन साऊंड अँड साऊंड रिलेटेड फिजिक्स. ते ध्वनी आणि ध्वनीशी संबंधित भौतिकशास्त्रामध्ये तज्ज्ञ झाले. वन डे अ शिप सेल्ड फ्रॉम द पोर्ट ऑफ लंडन टुवर्ड्स कॅलकटा. एक दिवस एक जहाज लंडनच्या बंदरावरून कॅलकटासाठी प्रवासाला निघाले. ऑन बोर्ड वॉज यंग सी.व्ही. रमन. बोर्डवरती तरुण सी.व्ही. रमन होते. हू हॅड डिलिव्हर्ड अ लेक्चर ऑन द ॲकॉस्टिक्स ऑफ द व्हायोलिन इन लंडन. नुकतेच त्यांनी लंडनमध्ये
व्हायोलिनच्या ध्वनिशास्त्रावरती एक प्रवचन दिले होते. ही वॉज नाऊ ऑन द शिप्स डेक. आता ते जहाजाच्या सर्वात वरच्या मजल्यावर उभे होते. गेजिंग ॲट द ब्लू वॉटर्स ऑफ द ओशन. सागराच्या निळ्या शार पाण्याकडे ते एकटक पाहत होते. ॲज ही ग्लान्स्ड अप ॲट द स्काय विच वॉज द सेम शेड ॲज द ओशन. जसाच त्यांचा दृष्टिक्षेप आकाशाकडे पडला, त्यांना सागरासारख्याच रंगछटा आकाशामध्ये दिसल्या. अ सिरियस ऑफ क्वेश्चन्स पॉप्ड अप इन हिज हेड. त्यांच्या डोक्यामध्ये गंभीर प्रश्न निर्माण झाले. वाय आर बोथ द सी अँड द स्काय ब्लू इन कलर. सागराला आणि आकाशाला दोघांनाही निळा रंग कसा असतो. व्हॉट इज द सायन्स बिहाइंड दिस अकरन्स. या घटनेमागे काय कारण असू शकेल असा प्रश्न त्यांच्या मनात निर्माण झाला. कम टू पेज नंबर 57. हिज माइंड सीम टू सजेस्ट दॅट द रिझन कुड बी द स्कॅटरिंग ऑफ लाईट बाय वॉटर मॉलिक्युल्स. कदाचित पाण्याच्या कणांमुळे प्रकाश हा विखुरला जात असेल, हे त्याच्या पाठीमागचं कारण असेल असे त्यांच्या मनामध्ये विचार आला. हाऊएव्हर हिज थेअरी वॉज एट टू बी प्रूव्ड सायंटिफिकली. त्यांचा हा सिद्धांत अजून वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध व्हायचा होता. When the ship anchored at Calcutta, the young man immediately went on to conduct experiments to prove his theory. जेव्हा जहाज कलकत्ता येथे नांगरले येऊन पोहोचले, हा तरुण व्यक्ती आपला सिद्धांत सिद्ध करण्यासाठी प्रयोग करण्यासाठी निघून गेला. His research in optics, the science of light, resulted in the discovery of Raman effect. त्यांचे प्रकाश आणि प्रकाश विज्ञानातील संशोधन याचा परिणाम रमान इफेक्ट शोधण्यामध्ये झाला. He announced it to the scientific world in March 1928. वैज्ञानिक जगतामध्ये त्यांनी 1928 मध्ये याची घोषणा केली. The discovery earned him the Nobel Prize for Physics in 1930. त्यांच्या या शोधामुळे 1930 मध्ये त्यांना जगातील श्रेष्ठ असणाऱ्या नोबेल प्राइजने गौरवण्यात आले. It was the first time this prize was awarded to an Asian. एक आशियन व्यक्तीला हा पुरस्कार, हा बहुमान मिळण्याची कदाचित ही पहिलीच वेळ असावी. The day he discovered the Raman effect, 28 February was later declared as National Science Day. त्यांनी रमान इफेक्ट हा शोध 28 फेब्रुवारीला लावला, म्हणून नंतर हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून घोषित करण्यात आला. Even before this, his contribution to the science of optics had been acknowledged. पण या शोधापूर्वीच त्यांचे प्रकाश विज्ञानातील योगदान हे मान्य करण्यात आले होते. And he was elected fellow of the Royal Society in 1924. 1924 मध्ये इंग्लंडमधील लंडन या ठिकाणी असणाऱ्या रॉयल सोसायटीचे सदस्यत्व त्यांना मिळालेले होते. रॉयल सोसायटी ही युनायटेड किंगडम म्हणजे इंग्लंडमध्ये आहे. फॉर्मेशन हिची स्थापना 28 नोव्हेंबर 1660 झाली. हेडक्वार्टर्स मुख्य ठिकाण लंडन UK. द युनायटेड किंगडम्स नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्स म्हणजे इंग्लंडची ही राष्ट्रीय विज्ञान संस्था आहे. इट वॉज ग्रँटेड अ रॉयल चार्टर बाय किंग चार्ल्स II. किंग चार्ल्स दुसरा याने या संस्थेला रॉयल सोसायटी असे संबोधले. इट्स एम्स इज टू इम्प्रूव्हिंग नॅचरल नॉलेज. नैसर्गिक ज्ञानात भर टाकणे हा उद्देश या सोसायटीचा आहे. यू वुड हॅव लर्न्ड अबाउट द रमान इफेक्ट इन डिटेल ॲट स्कूल. तुम्ही शाळेमध्ये रमान इफेक्टबद्दल तपशिलाने शिकला असाल. बट डू यू नो द डिस्कवरी सबसिक्वेंटली हेल्प्ड इन डिटरमाइनिंग द इंटरनल स्ट्रक्चर ऑफ सम 2000 केमिकल कंपाऊंड्स. पण तुम्हाला माहीत आहे सबसिक्वेंटली म्हणजे यानंतर 2000 रासायनिक संयुगांची अंतर्गत रचना निश्चित करण्यामध्ये या शोधाचा उपयोग झाला, मदत झाली. अँड कॅन यू गेस व्हॉट द कॉस्ट ऑफ द इक्विपमेंट दॅट रमन यूज्ड टू प्रूव्ह हिज थेअरी वॉज. आणि तुम्ही अंदाज करू शकता का की आपला सिद्धांत सिद्ध करण्यासाठी रमन यांनी किती रुपयांचं उपकरण वापरलं? अमेजली 200 रुपीज. फक्त 200 रुपयांचं. रमन स्ट्रॉंगली फेल्ट दॅट सायंटिस्ट शुड नॉट बी कन्फाइंड टू लॅबोरेटरीज टू सॉल्व सायंटिफिक प्रॉब्लेम्स.
रमान यांना गंभीरपणे वाटत होते की वैज्ञानिकांनी त्यांचे वैज्ञानिक अडचणी सोडवण्यासाठी फक्त प्रयोगशाळेपुरतंच बंदिस्त राहू नये, मर्यादित राहू नये. कन्फाइंड म्हणजे मर्यादित राहणे. दे शूड सर्च अराउंड देमसेल्व्स अँड फाइंड दोज आन्सर्स इन अकॉर्डन्स विथ नेचर. त्यांनी त्यांच्या सभोवताली प्रश्नाची उत्तरे शोधावी आणि ती सुद्धा निसर्गाच्या अनुसार. अकॉर्डन्स म्हणजे च्या अनुसार. फॉर द इसेन्स ऑफ सायन्स लाईज इन इंडिपेंडंट थिंकिंग अँड हार्ड वर्क. इसेन्स म्हणजे सार, अर्क, विज्ञानाचे सार. हे इंडिपेंडंट थिंकिंग म्हणजे स्वतंत्र विचार अँड हार्ड वर्क म्हणजे कष्ट यामध्ये सामावलेले आहे. अँड नॉट इन इक्विपमेंट. इक्विपमेंट म्हणजे उपकरण, उपकरणामध्ये नाही. हाऊ ट्रू किती सत्य आहे. दो द ओशन्स अँड द स्काय हॅव ऑलवेज बीन ब्लू इन कलर. जरी सागर आणि आकाशाला नेहमी निळा रंग होता. इट नीडेड अ क्वेश्चनिंग माइंड विथ अ सायंटिफिक आउटलुक टू फाइंड द रिझन बिहाइंड इट. त्या पाठीमागील कारण शोधण्यासाठी प्रश्न विचारणारं मन आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यांची गरज होती. ती सी.व्ही. रमन यांच्याकडे होती. डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी चर्चेच्या रूपाने हा पाठ आपल्यासमोर मांडलेला आहे. ॲट द राईट साईड ऑफ द पेज 57 फाइंड आउट व्हॉट डज वन हॅव टू डू टू प्रूव्ह अ थेअरी सायंटिफिकली. एखाद्याने आपला सिद्धांत वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध करण्यासाठी काय करायला हवे. ही हॅज टू रिसर्च विथ एक्सपेरिमेंट्स टू प्रूव्ह हिज थेअरी अँड डिक्लेअर इन सायंटिफिक वर्ल्ड. लिसन अँड आन्सर. What won Raman the Nobel Prize for Physics in 1930? 1930 मुळे रमन यांना नोबेल प्राइज कशामुळे मिळाले असा प्रश्न आहे. पहा याचे उत्तर. द डिस्कवरी ऑफ रमन इफेक्ट ओन रमन द नोबेल प्राइज फॉर फिजिक्स इन 1930. पुढचा प्रश्न. वाय वॉज 28 फेब्रुवारी डिक्लेअर्ड ॲज नॅशनल सायन्स डे. 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून का घोषित करण्यात आला. बिकॉज सी.व्ही. रमन डिस्कवर्ड द रमन इफेक्ट ऑन 28 फेब्रुवारी, सो दिस डे इज डिक्लेअर्ड ॲज नॅशनल सायन्स डे. नेक्स्ट क्वेश्चन. अकॉर्डिंग टू रमन व्हॉट आर द क्वालिटीज ऑफ अ गुड सायंटिस्ट. एका चांगल्या वैज्ञानिकाचे कोणते गुण रमन यांच्या मते आहेत. पाहायचे उत्तर. अ गुड सायंटिस्ट शुड फाइंड his questions answer around him and in accordance with nature. He must think independently and hard work. हे त्याचं उत्तर आहे. पहा इथं मेजलीचा अर्थ दिलाय. अ वर्ड यूज्ड टू इंडिकेट अ व्हेरी स्मॉल अमाऊंट. फार थोडी रक्कम दर्शवण्यासाठी हा शब्द वापरला जातो, मेजली. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी थिंग्स टू डू. फाइंड आउट मोर अबाउट द रमन इफेक्ट. रमन इफेक्टबद्दल अधिक माहिती मिळवा. रमन इफेक्टबद्दल आपल्याला नेटवर अशा प्रकारची माहिती मिळेल. रोमन स्पेक्ट्रोस्कोपी. रमन इफेक्ट टेक्स प्लेस व्हेन लाईट एंटर्स इन अ मॉलिक्यूल अँड interacts with the electron density of the chemical bond, causing electromagnetic field in the molecule, leading to vibrational and deformation of frequency shift. The incident photon excites the electron into a virtual state. The spontaneous Raman effect takes place when the molecules are excited from the ground state to a virtual state and relax into a vibrational excited state from Stokes-Raman scattering. If the molecules are already in the excited vibration state, the phenomenon is known as anti-Stokes-Raman scattering. In nanotechnology, Raman spectroscopy is used to better understand the composition of the structure. अशा प्रकारची माहिती आपल्याला मिळते. नेक्स्ट क्वेश्चन. फाइंड मोर इन्फॉर्मेशन अबाउट आइन्स्टाईन. पहा. अल्बर्ट आइन्स्टाईन वॉज अ जर्मन बॉर्न theoretical physicist who developed the theory of relativity, one of the two pillars of modern physics. His work is also known for its influence on the philosophy of science. विकिपीडियावर ही माहिती उपलब्ध आहे. बॉर्न
14 March 1879, Germany. Died 18 April 1955, Penn Medicine, Princeton Medical Center, न्यू जर्सी, युनायटेड स्टेट्समध्ये त्यांचा मृत्यू झाला. अशी माहिती आपल्याला इंटरनेटवर त्यांच्याबद्दल मिळते. यापेक्षा जास्त माहिती तुम्ही आणखी शोधू शकता. लास्ट क्वेश्चन, डू यू हॅव एनी क्वेश्चन लाईक रमन? रमनसारखा एखादा प्रश्न तुमच्याकडे आहे का? नोट देम डाऊन. तुमच्याकडे जर असे प्रश्न असतील तर ते लिहून काढा. अँड डिस्कस देम विथ अदर्स. इतरांबरोबर त्याची चर्चा करा. मित्रांनो, आपण या पाठावरील सर्व ॲक्टिव्हिटी पूर्ण केल्या. मिनिंगफुल पद्धतीने हा पाठ अभ्यासला. सर्व प्रश्नांची उदाहरणे पाहिली. हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडलेला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. रूट केअर राजू चॅनलवरील सर्व अभ्यासपूर्ण व्हिडिओ पहा. चला पुन्हा एकदा भेटूया नवीन शैक्षणिक व्हिडिओसह. तोपर्यंत गुड बाय.